घरापासून दूर परदेशी शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी खूप उपयोगी, झटपट चविष्ट नाश्ता बनवण्यासाठी सोपी रेसिपी. घरात वयस्कर लोकांसाठी सुद्धा तुम्ही हे बनवून ठेवू शकता. म्हणजे 5 मिनिटात त्यांना हे बनवता येईल आणि घरीच बनवल्यामुळे भेसळीची चिंता नाही. आपलंही काम कमी होतं, कारण हे साधारण 3 ते 4 महिने फ्रीज बाहेर आरामात टिकतं. अर्धा किलो हाटशेवया घ्या. मी या गावाकडून मागवते. अर्धी पाऊण वाटी कढीपत्ता स्वच्छ धुवून पुसून कोरडा करून ठेवा. याला रुमालाने छान पुसून घ्यायचं. 2-3 मीडियम कांदे बारीक चिरून घ्या. कढईमध्ये 3 मोठे चमचे साजूक तूप घालायचं. तूपच वापरायचं, कारण तेल वापरल्यावर जुना वास येतो. त्यामुळे टिकण्याच्या दृष्टीने आपण तूपच वापरायचं. आणि या तुपावर शेवया छान तांबूस रंगावर भाजून घ्या आणि वेगळ्या भांड्यात काढून ठेवा. आता याच कढईमध्ये 2 चमचे तूप घालायचं. 2 मोठे चमचे मोहरी आणि जिरे घाला. मोहरी जिरे तडतडले की कांदा घालून मंद आचेवर कांदा पूर्ण कोरडा आणि तांबूस रंगाचा होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचंय. प्रीमिक्स जास्त दिवस टिकण्यासाठी कांद्यातलं मॉइश्चर पूर्णपणे जाणं गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्येच आपण कढीपत्ता घालायचा आणि परत एकदा छान परतून घ्यायचं. या दोन्हीमधलं मॉइश्चर पूर्ण जाईपर्यंत आपल्याला हे परतायचे आणि ह्याच्यामध्ये 3 ते 4 लाल मिरच्यांचे तुकडे घालून परतून घ्यायचे. परतून झालं की याच्यामध्ये 1 चमचा हिंग, 2 चमचे हळद आणि तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि परत एकदा छान परतून घ्यायचे. आता आपली ही खमंग फोडणी तयार आहे. ही फोडणी आपण भाजून ठेवलेल्या शेवयांवर घालायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे. संपूर्ण गार झालं की हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवा. हे फ्रीजच्या बाहेर छान 3-4 महिने आरामात टिकतं. हे प्रीमिक्स वापरून शेवयांचा उपमा बनवण्यासाठी मायक्रोवेव्हच्या बोलमध्ये 1 भाग शेवयांच्या उपम्याचं प्रीमिक्स घालायचं आणि 2 भाग पाणी घालायचं आणि मायक्रोवेव्हमध्ये 4 मिनटं किंवा 5 मिनटं आपल्याला हे छान शिजवून घ्यायचे. अशाच पद्धतीने तुम्ही गॅसवर सुद्धा शिजवू शकता आणि 5 मिनटात तुमचा मस्त टेस्टी शेवयांचा उपमा ब्रेकफास्टसाठी तयार होतो. जरूर करून बघा. थँक्यू. पाण्याचं प्रमाण आणि शिजण्यासाठी लागणारा वेळ हे तुम्ही कुठल्या प्रकारच्या शेवया वापरता याच्यावर अवलंबून असतं. त्यामुळे त्यात थोडंसं कमी जास्त होऊ शकतं.